सागर बंगल्याबाहेरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। मराठा आंदोलक सागर बंगल्याबाहेर पोहोचलेले आहेत। रमेश केरे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज सागर बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचं आंदोलन होणार होतं, मात्र रमेश केरे पाटील यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। रमेश केरे पाटील हे मराठा आंदोलकांच्या गाड्या घेऊन मोठ्या ताफ्यासह सागर बंगल्यावर रवाना झाले होते, मात्र त्यांची गाडी अडवण्यात आली आणि सुरक्षेच्या कारणास्तव रमेश केरे आणि त्यांच्या इतर सहकारी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मात्र सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। सागर बंगल्याबाहेर काही मराठा आंदोलक पोहोचलेले आहेत। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, सागर बंगल्याबाहेर रमेश केरे पाटील यांचं आंदोलन होणार होतं, मात्र त्यांना ताब्यात घेतलं असलं तरी काही आंदोलक इथे पोहोचलेले आहेत, काय अपडेट? आपण बघतोय की रमेश केरे पाटील आणि त्यांचे काही शिष्टमंडळातील सदस्य हे आता मेघदूत बंगल्यावरती फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। पोलिसांच्या ताफ्यासह ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मेघदूत बंगल्याबाहेर आपण बघतोय की रमेश केरे पाटील आणि त्यांचे समर्थक हे बॅनर घेऊन जवाब द्या अशा आपल्या भूमिकेमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण परिसरामध्ये आपण जर बघितलं तर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि आता या शिष्टमंडळामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे। काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे। बरं सुस्मिता, अधिक अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर सागर बंगल्याबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। काही मराठा आंदोलक हे सागर बंगल्याबाहेर पोहोचलेले आहेत। मराठा आंदोलकांच्या गाड्या घेऊन रमेश केरे पाटील हे मोठ्या ताफ्यासह सागर बंगल्यावर रवाना झाले होते, मात्र त्यांची गाडी अडवण्यात आली। सुरक्षेच्या कारणास्तव रमेश केरे आणि त्यांच्या इतर सहकारी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र काही आंदोलक हे आता सागर बंगल्याच्या बाहेर आले असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात मराठा आरक्षणावरून विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील हे मुंबईमध्ये आंदोलन करणार होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याजवळ हे आंदोलन केलं जाणार होतं, मात्र रमेश केरे पाटील यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मराठा आंदोलकांच्या गाड्या घेऊन ते मोठ्या ताफ्यासह सागर बंगल्यावर रवाना झाले होते, त्यावेळेस त्यांची गाडी अडवण्यात आली आणि आता सुरक्षेच्या कारणास्तव रमेश केरे पाटील आणि त्यांच्या इतर सहकारी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी काही आंदोलक हे सागर बंगल्याबाहेर पोहोचलेले आहेत। मराठा नेते मनोज जरांगे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीला उद्यापासून सुरुवात होणार आहे। सोलापुरातून या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे। छत्रपती संभाजी महाराज चौक ते शिवाजी महाराज चौकापर्यंत ही रॅली असणार आहे। सकल मराठा समाजाकडून रॅलीची तयारी पूर्ण झाली आहे। शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे मराठा बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत। शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील मुख्य रस्त्यांवर उद्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले, तर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। आज संध्याकाळी ते दिल्लीमध्ये दाखल होणार असून त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील दौऱ्यामध्ये असणार आहेत। सध्या दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि याच काळात होत असलेला हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे दिल्लीमध्ये नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेणार असल्याची माहिती मिळते। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचं कळतंय।